ओके. सो हाय मुलांनो, कशात तुम्ही सगळे? आता मी अपेक्षा करतो की सगळे एकदम मजेत असाल. तर जसं तुम्ही बघू शकता, आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे लिनिअर इनइक्वालिटीज आणि हा आपला या टॉपिकवरचा दुसरा सेशन आहे. आणि मला जेवढं आठवतंय मागच्या सेशनमध्ये आपण जवळ-जवळ 10 प्रश्न सोडवले होते. आपली एक्सरसाइज 5.1 चे. तर आजचा जो आपला टास्क आहे, तो आहे आपल्याला जी आपली एक्सरसाइज 5.1 आहे, ती कंप्लीट करायची आहे. ओके. तर भरपूर दिवस झाले आपल्याला पुन्हा सेशन घेऊन. तर मी अपेक्षा करतो की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली असेल हो ना? सराव केला असेल. जे पण आपण शिकलोय, जे पण फॉर्म्युलाज आहेत, हो ना? आणि रिव्हिजन केली आहे. तर सेशन जो आहे आपला तो सुरू करण्याच्या आधी माझा छोटासा इंट्रोडक्शन. हो ना? रेग्युलर ड्रिल आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ते. तर मुलांनो माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचा बी-टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा थर्ड इयर स्टुडंट आहे. तर चालेल न वेळ वाया घालवता आपण जो आपला सेशन आहे तो सुरू करूयात. ओके. तर 10 प्रश्न झाली होती आपली सोडवून. आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 11. तर मुलांनो क्वेश्चन नंबर 11 काय दिलं आपल्याला बघा. आपल्याला इक्वेशन दिलेली आहे 3 टाइम्स x मायनस 2 अपॉन 5 इज लेस दॅन इक्वल टू 5 टाइम्स 2 मायनस x बाय 3. ठीक आहे. तर सोल्युशन आपण फॉलो करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे? जेव्हा आपल्याकडे डिनॉमिनेटर्स हो ना, p बाय q आणि a बाय b फॉर्मॅटमध्ये 2 टर्म्स आहेत आणि आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर पहिली स्टेप काय असते आपली? पहिली स्टेप असते, की आपल्याला जे पण डिनॉमिनेटर्स आहेत दोन्ही इक्वेशनचे त्यांना इक्वल करायचं राहतं. ओके. आता डिनॉमिनेटर्स कसं इक्वल करणार मी? मला करावं लागणार क्रॉस मल्टिप्लाय. बरोबर? कळतंय सगळ्यांना इथपर्यंत? हो ना? क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदम बेसिक मॅथ्स आहे. ओके. तर काय करणार मी? 3 जो आहे माझा तो जाईल लेफ्ट हँड साइडला, 5 जाईल माझा राइट हँड साइडला. बरोबर? तर इक्वेशन काय येणार आहे माझी 3 टाइम्स ऑफ 3x - 2 आणि ह्या साइडला काय येणार इक्वेशन माझी 5 टाइम्स 5 ऑफ 2 - x. बरोबर? आता हे जेव्हा मी सॉल्व्ह करेल, मी ब्रॅकेट्स ओपन करेल तर ही इक्वेशन येईल माझ्याकडे. काय आलं इक्वेशन 3 × 3 झालं तुमचं 9 झालं आणि आतलं जे x - 2 आहे मी ती कॉमनच ठेवली आता हो ना. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे 3 तुमचा 3 शी मल्टिप्लाय होईल. इकडे तुमच्याकडे 9 टाइम्स x - 2. इनइक्वालिटी चेंज होणार आहे का? नाही. आपण साइन बदलली? नाही. हो ना. तर इनइक्वालिटी सारखीच राहील. नेक्स्ट स्टेप राइट हँड साइडला काय होणार आहे तुमचं 5 × 5 होईल 25 आणि इकडे येईल तुमचं 2 - x. ओके. आता आपण काय करणार, जी आतली आपली इक्वेशन उरलेली आहे, आपण ती ओपन करू, राइट? तर ही ओपन केली तर काय होणार आहे माझ्याकडे 9x - 18 लेस दॅन इक्वल टू 50 - 25x. बरोबर? ही इक्वेशन इकडे दिसते सगळ्यांना, राइट? मग याच्या पुढे आपण काय करायचं? एकदा एवढं सॉल्व्ह झालं, की आपल्याला जी इक्वेशन आहे आपल्याला ती फक्त पाहिजे एक्सच्या टर्म्समध्ये. एका साइडला आपल्याला फक्त x पाहिजे आणि दुसऱ्या साइडला आपल्याला फक्त नंबर्स पाहिजे. बरोबर? तर माझ्याकडे इथे काय टर्म आहे -25x आहे. ओके. तर जेव्हा माझ्याकडे -25x आहे आणि मला इकडनं काढायची तर मी काय करणार? दोन्ही साइडला मी +25x करेल. बरोबर ना? काय दिलं आपल्याला? नाऊ ॲडिंग 25x ऑन बोथ द साइड्स. तर काय केलं मी? 9x - 18 + 25 लेस दॅन ऑर इक्वल टू 50 - 25x + 25x. बरोबर? तर काय होणार आहे? 25 इकडे कट होईल माझं आणि ह्या साइडला काय होणार आहे 25 + 9 झालं तुमचं 34x - 18. ठीक आहे. आता काय करणार आहे मी? इकडे चुकीचं लिहिलंय. आता काय करणार आपण करणार आहे ॲड 18. ठीक आहे. 18 ॲड करणार आपण दोन्ही साइडला. सो काय उरली इक्वेशन माझ्याकडे 34x - 18 + 18 लेस दॅन इक्वल टू 50 + 18. ठीक आहे. तर काय होणार आहे 18 कॅन्सल 50 + 18 किती झालं तुमचं 68. तर 34x लेस दॅन इक्वल टू 68. आता काय करणार मी? x पाहिजे मला सिंगल बरोबर. तर डिव्हाइड करून दिलं इक्वेशनला मी दोन्ही साइडला 34 ने. तर 34/34 1 34 68/34 2. तर इक्वेशनचं सोल्युशन काय उरलं आपल्याकडे की द सोल्युशन्स ऑफ द गिव्हन इनइक्वालिटी आर डिफाइंड बाय ऑल द रिअल नंबर्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. बरोबर. आता मी जेव्हा लेस दॅन 2 पर्यंत जातोय तर मी कुठल्या रेंज पर्यंत जाऊ शकतो? मी जाऊ शकतो -इन्फिनिटी पर्यंत. कळलं? तर सोल्युशन करणार आता इकडे माझ्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. इक्वल टू 2 आहे म्हणजे 2 वरती लागेल माझा क्लोज्ड ब्रॅकेट हो ना, की व्हॅल्यू जी 2 आहे माझी ती इन्क्लूड होणार आहे यामध्ये. ओके. क्लिअर इथपर्यंत?
चला व्हेरी गुड. तर याचसोबत आपला जो क्वेश्चन नंबर 11 आहे तो कम्प्लीट झाला, राईट. नेक्स्ट अप आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 12 वरती. ओके. तर मुलांनो क्वेश्चन नंबर 12 जो आहे तुमचा तो बऱ्यापैकी सेम पॅटर्न वरतीच आहे, हो ना, फारसा काही डिफरन्स नाही आहे. तर मला पाहिजे की तुम्ही एकदा हा क्वेश्चन स्वतःहून ट्राय करा. मी तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतोय आणि तुमचं सॉल्व्ह करून झालं की मला आन्सर कळवा आणि ज्यांच्याकडून नसेल झालं तर आपण डिस्कस करूयात. ओके. चलो 1 मिनिटाचा टाइम घ्यायचा आणि ट्राय करायचा प्रश्न सोडवायला. ओके मुलांनो, चला तर मग जो सोल्युशन आहे आपला आपण तो डिस्कस करायला घेऊ. ओके. क्वेश्चन काय दिलाय मला, क्वेश्चन नंबर 12. 1/2 टाइम्स 3x/5 प्लस 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/3x-6. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय आपली क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर. काय होणार आहे, इकडे 3 आहे इकडे 2 आहे, तर इथे काय करणार आहे मी मल्टिप्लाय करेल 3 नी, इथे मल्टिप्लाय करेल 2 नी आणि डिनॉमिनेटर कॅन्सल आउट. तर काय होणार आहे 3 इंटू 3x/5 प्लस 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इंटू x-6. बरोबर. नेक्स्ट स्टेप काय केली होती आपण, ओपन अप केले होते ब्रॅकेट्सला. तर याच्याऐवजी काय लिहू शकतो मी की दोन्ही साईडला मी मल्टिप्लाय करेल 3 नी. तर काय होणार आहे माझ्याकडे हे आतमध्ये जाईल सपोज, तर इक्वेशन काय होणार आहे 9x/5 प्लस 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 2x-12. बरोबर. या साईडला काय आपल्याकडे प्लस 12, या साईडला काय -12. तर याला जर सपोज मी रिअरेंज केलं तर काय म्हणू शकतो मी 12 प्लस 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 2x मायनस 9x/5. बरोबर आहे. काय केलं मी, माझ्याकडे जो 9x/5 होता लेफ्ट हँड साईडला त्याला मी शिफ्ट केलं राईट हँड साईडला आणि जिकडे माझ्याकडे -12 होती त्याला मी कुठे शिफ्ट केलं, त्याला मी शिफ्ट केलं लेफ्ट हँड साईडला. बरोबर आहे. बेसिक रिअरेंजिंग केली आपण, एवढी येते सगळ्यांना, राईट. आता हे झाल्यावरती पुढची स्टेप काय माझी 12 प्लस 12 होईल 24. 5 इंटू 2 10x मायनस 9x/5. बरोबर. तर काय केलं सॉल्व्ह केलं तर काय उरलं माझ्याकडे 24 ग्रेटर दॅन x/5. बरोबर. काय करणार आता नेक्स्ट स्टेपमध्ये 5 मागे जाईल LHSला, मल्टिप्लाय होईल 24 ची. बरोबर. 24 इंटू 5 झालं तर काय उरलं माझ्याकडे, यांचा आन्सर आहे 120 लेस दॅन इक्वल टू x. तर काय कळलं आपल्याला की जी सोल्युशन आहे आपली गिव्हन इक्वालिटीला ती डिफाईन आहे त्या सगळ्या रिअल नंबर्सची जी लेस दॅन ऑर इक्वल टू 120 आहेत. बरोबर. लेस दॅन ऑर इक्वल टू 120 म्हणजे काय झालं 120 व्हॅल्यू माझी इन्क्रीज होणार आहे, इन्क्लूड होणार आहे, तर त्यावरती लागेल माझा क्लोज्ड ब्रॅकेट. आणि लेस दॅन म्हणजे कुठल्या व्हॅल्यू पर्यंत जाऊ शकतो मी जाऊ शकतो ऑलमोस्ट -इन्फिनिटी पर्यंत. ओके. तर आन्सर काय आलं माझ्याकडे -इन्फिनिटी, 120. ओके मुलांना, क्वेश्चन नंबर 12 कळलाय सगळ्यांना, सोल्युशन कळलंय ना. चल नेक्स्ट क्वेश्चन. काय पुढचा प्रश्न आपला क्वेश्चन नंबर 13. ओके. तुम्हाला परत 1 मिनिटाचा टाइम देतो आणि 2 मिनिटाचा टाइम देतो, स्वतःहून ट्राय कराल आणि मग आपण सोल्युशन जो आहे त्याचा तो डिस्कस करू. ठीक आहे. चालू. ओके. घ्यायचा म्हणून टाइम घ्यायचा तुमचा आणि मला खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवायचंय की आन्सर काय आलंय. चला तर मग क्वेश्चन नंबर 13 डिस्कस करूयात. ओके. काय दिलंय क्वेश्चन आपल्याला, क्वेश्चन दिलाय 2 इंटू 2x प्लस 3 मायनस 10 लेस दॅन 6 इंटू x मायनस 2. फर्स्ट स्टेप काय, सिम्पली मल्टिप्लाय करून ओपन करणार आहे मी. बरोबर. तर मल्टिप्लिकेशन करून ओपन केलं तर काय होणार आहे 2 इंटू 2x किती झालं तुमचं 2 इंटू 2x झालं 4x. 2 इंटू 3 किती झालं 6 मायनस 10 लेस दॅन 6 इंटू x 6x मायनस 12. बरोबर. हेच इक्वेशन दिली आपल्याला इथे 4x प्लस 6 मायनस 10 लेस दॅन 6x मायनस 12. तर आता मी याला सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे मला 4x प्लस 6 मायनस 10 मायनस 4 लेस दॅन 6x मायनस 12. ठीक आहे. आता काय करणार मी दोन्ही साईडला जो माझा 6 आहे एक्सचे इक्वेशन्स दोन्ही साईडला घेऊन जाईल आणि वायचे आणि नंबर्सचे एका साईडला. ठीक आहे. तर 4x ला मी RHS ला घेऊन गेलो, काय होणार आहे 6x मायनस 4x
लेस दॅन 12 मायनस 4. काय उरलं माझ्याकडे? 2x इज ग्रेटर दॅन 8, x इज ग्रेटर दॅन 4. ठीक आहे. आता हे मुलांनो, मी ज्याला ह्या क्वेश्चनला ज्या प्रकारे मॅनिप्युलेट केलं किंवा सॉल्व्ह केलं, हो ना, जी शिफ्टिंग केली आपण, मी काय शिफ्टिंग केली? माझा जो 4x आहे, मी त्याला LHS वरनं RHS ला शिफ्ट केलं. तर माझ्याकडे आन्सर काय आलं? त्यामुळे माझ्याकडे आलं 2x 8 आणि 4x ग्रेटर दॅन 4. ठीक आहे. आता हे बघा, आन्सर तुमचं क्या प्रकारे चेंज होऊ शकतं. ठीक आहे. आन्सर जो फायनल आन्सर येणार आहे तो तुमचा सेमच राहील. बेसिक जी चेंज होणार आहे तुमची ती अशी होणार आहे, की सपोज मी 6x ला LHS ला पाठवलं असतं, हो ना, जसं यांनी केलं इकडे. काय केलंय? 4x minus 6x is less than minus 12 plus 4. तर काय आलं त्यांच्याकडे? -2x लेस दॅन -8. मग काय करावं लागलं? तर जो 2 आहे तो त्यांना काढायचा आहे. तर डिव्हाईड केलं 2 नी. काय उरलं? -x लेस दॅन -4. आता काय? मल्टिप्लाय बाय -1. ठीक आहे. काय केलं आपण? मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह केलं तर काय करावं लागतं आपल्याला? जी इनइक्वालिटी आहे आपली, इनइक्वालिटी आपल्याला चेंज करावी लागते, राइट? तर आता जेव्हा मी इनइक्वालिटी माझी चेंज केली, तर काय होणार आहे? माझी साइन चेंज झाली, आय मीन, हो ना? साइन चेंज केली मी इक्वेशनची. मायनसला मायनसने मल्टिप्लाय करून मी त्याला पॉझिटिव्ह केली. तर इनइक्वालिटी चेंज झाली. फायनली आन्सर काय आलं मला? x ग्रेटर दॅन 4. आणि इकडे आन्सर काय आलं होतं माझं? 4 लेस दॅन x. दोन्ही सेम स्टेटमेंट्स आहेत, बरोबर? तर फायनल आन्सर काय आलं माझं? की एक्सचे जे पण व्हॅल्यूज आहेत माझ्या, एक्स जो आहे माझा, तो कुठले व्हॅल्यूज घेऊ शकतो? सगळे व्हॅल्यूज घेऊ शकतो जे 4 पेक्षा मोठे आहेत. आता इकडे नोट करा, इकडे आपल्याला इक्वल टू ची साइन नव्हती दिली, राईट? इक्वल टू ची साइन नव्हती दिली, तर माझा जो 4 आहे तो सुद्धा आन्सर सेटमध्ये इन्क्लूड होणार नाही. ठीक आहे. 4 जो आहे माझा तो आन्सर सेटमध्ये इन्क्लूड नाही होणार आहे. सो फायनली काय लिहिणार मी? 4 पासून त्याच्याहून सगळ्या मोठ्या व्हॅल्यूज घेऊ शकतो तो. तर काय होणार आहे ते 4 पासून ते इन्फिनिटी पर्यंत. ओके. हा झाला तुमचा आन्सर क्वेश्चन नंबर 13 चा. ओके. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 14. काय दिले क्वेश्चन नंबर 14 मध्ये? 37 minus 3x plus 5 is greater than or equal to 9x minus 8 times x minus 3. Okay. 9x minus 8 times x minus 3. सो अगेन तुम्हाला मी टाइम देतोय 2 मिनिटाचा. क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं स्वतःहून आणि मग नंतर आपण जो सोल्युशन आहे तो डिस्कस करूयात. ओके. ज्यांचं पण सॉल्व्ह करून झालंय, हो ना, म्हणजे आता बघा सगळ्यांना याच्यामध्ये पॅटर्न किंवा कॉन्सेप्ट दिसून आला असेल, कारण आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय सगळे थोडे ना थोडे प्रकारे काही म्हणालो जरी जो बेस कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जे पण स्टेप्स फॉलो करावे लागतात ते सगळे सेमच आहेत. ठीक आहे. तर ट्राय करायचंय क्वेश्चन नंबर 14 एकदम स्वतःहून, हो ना. इझी क्वेश्चन आहे, छोटा क्वेश्चन आहे. तर मी तर म्हणेल 1 मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे, पण तुम्हाला मी 2 मिनिटं देतो. प्रॅक्टिस करा, घ्या व्यवस्थित. ओके. तुमचं झालं मला आन्सर कळवा आणि त्यानंतर आपण जो सोल्युशन आहे आपला तो डिस्कस करूया. ओके मुलांना, चला. तर क्वेश्चन नंबर 14चा जे आन्सर आहे आपण ते डिस्कस करायला घेऊया. ठीक आहे. तर काय दिलंय मला? क्वेश्चन दिलाय 37 minus 3x plus 5 greater than equal to 9x minus 8 times x minus 3. फर्स्ट स्टेप, सिम्प्लिफाय. फक्त ओपन अप करायचं. काय येणार इकडे? 37 minus 3x minus 5 ग्रेटर दॅन इक्वल टू, हे बघा फक्त 8 जो आहे तुमचा तो मल्टिप्लाय होतो x मायनस 3 शी. ठीक आहे. जर ब्रॅकेट असतं इकडे तर 9x सुद्धा मल्टिप्लाय झाला असता. ओके. तो काय आलं? हे आलं तुमचं 9x minus 8x minus 8 into 3. तर हे होईल प्लस 24. ओके. तर 9x minus 8x किती उरलं? x, बरोबर. 37 minus 5 32. काय करणार आहे मी आता? रिअरेंजिंग करेल. ठीक आहे. 3x ला राईट हँड साईडला, 24 ला लेफ्ट हँड साईडला. तर काय होणार आहे? 32 minus 24 ग्रेटर दॅन इक्वल टू x plus 3x, बरोबर. तर काय होणार आहे?
8 greater than equal to 4x. 4 cancel. काय आला आन्सर? x should be less than equal to 2. बरोबर? तर तुमचे जेवढे पण रिअल नंबर्स आहेत पुन्हा एक्सचे ज्यांची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहेत, हे झाले तुमचे सोल्युशन्स गिव्हन इनइक्वालिटीचा. बरोबर? तर म्हणून आन्सर काय बोलणार आहे मी? हेन्स माझं -∞, 2 will be the solution to the given inequality. आणि लेस दॅन इक्वालिटीची साईन आली तर इक्वल टू ची साईन आली म्हणजे जो पण माझं सोल्युशन सेट आलंय जो व्हॅल्यूसाठी ती व्हॅल्यू माझी इन्क्लूड होईल. बरोबर आहे? कळलं सगळ्यांना? ओके, चलो व्हेरी गुड. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 15. हो ना, सेम आहे क्वेश्चन नंबर 14 सारखाच. सो ट्राय करायचं, 2 मिनिटाचा टाइम. ओके, खरं तर मुलांना हे तुमचं 2 मिनिटाच्या आतच सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि एकदम सोप्या बेसिक स्टेप्स आहेत. काय करायचं इकडे? सिम्प्लिफाय कराल, या साईडला घेऊन जाल, ब्रॅकेट्स ओपन करून सिम्प्लिफाय आणि मग नंतर पुढची प्रोसेस. ओके, फायनल आन्सर मला सांगाल सोल्युशन सेट. ठीक आहे, तुम्हाला टाइम देतोय मी 2 मिनिटाचा, पटकन. ओके, आलंय का आन्सर सगळ्यांचं? नाही अजून? किती वेळ लावता मुलांनो? फास्ट करायचंय जरा, हो ना? सोपे प्रश्न आहेत. परीक्षेत असं एवढा वेळ लावला तर चालणार आहे का? अजिबात नाही. ओके, तर चला क्वेश्चन नंबर 15 जो आहे आपला, आपण तो सुरू करूयात. ठीक आहे, चलो. तर क्वेश्चन नंबर 15 काय दिलंय बघा. क्वेश्चन दिलाय तुम्हाला x+4 लेस दॅन 5x - 2/3 - 7x - 3/5. काय करणार आपण? सिम्प्लिफाय करायचं आधी, राईट? तर काय होणार आहे? 5 इकडे मल्टिप्लाय, 3 इथे मल्टिप्लाय. ओके, तर 5 × 5x - 2 -3 × 7x - 3 अपॉन 5 × 3. ठीक आहे, या साईडला जी इक्वेशन आहे x/4 ती आपली सेमच राहील. ठीक आहे, आता काय करणार? आता सिम्प्लिफाय करणार. याला मी ओपन अप करेल. ओपन अप केले तर काय होणार आहे? 5 × 5x 25x, 5 × 2 -10, 7 × 3 21 × मायनस, तर -21x आणि -3 × -3 +9 अपॉन 5 × 3 15. ओके, 25x - 21x किती उरलं? 4x. -10 + 9 किती उरलं? -1. ओके, तर काय आली इक्वेशन आपल्याकडे? x/4 लेस दॅन 4x - 1/15, जसं इकडे तुम्ही बघू शकता. राईट, आता पुढची स्टेप काय माझी? 15 इथे मल्टिप्लाय करेल, 4 इकडे मल्टिप्लाय करेल, हो ना? क्रॉस मल्टिप्लाय. तर काय आलं आपल्याकडे? 15x लेस दॅन 4 × 4x - 1, हो ना? तर काय उरलं आपल्याकडे? 15x उरलं आपल्याकडे लेस दॅन 16x - 4. सो फायनली उरलं आपल्याकडे 4 इज लेस दॅन x. तर ऑल द रिअल नंबर्स ऑफ x विच आर ग्रेटर दॅन 4, बरोबर? 4 इज लेस दॅन x. तर x चे सगळे व्हॅल्यूज सॉरी. x तुमचा काय आला? x आला ग्रेटर दॅन 4. ठीक आहे, फक्त ग्रेटर दॅन 4. तर सोल्युशन सेट जो असेल माझा, राईट, जो माझा सोल्युशन सेट असेल त्यामध्ये मी कुठल्या व्हॅल्यूज इन्क्लूड करू शकतो? 4 इन्क्लूड करू शकतो का? नाही. का? कारण ग्रेटर दॅन आहे. ओके, तर सोल्युशन सेट करणार आपलं 4 पासून ते सगळे जेवढे पण व्हॅल्यूज घेऊ शकतो तो. कुठपर्यंत व्हॅल्यूज घेऊ शकतो? इन्फिनिटी पर्यंत. तर 4 पासून इन्फिनिटी दोन्ही साईडला राउंड ब्रॅकेट. ओके, क्लिअर? चलो शाबाश. सो नेक्स्ट अप आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 16. ओके, तर ट्राय करायचं स्वतःहून सोडवायला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16 काय दिलंय? 2x - 1/3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3x - 2/4 -2 - x/5. ठीक आहे, सेम आहे. ठीक आहे मुलांना, जसं आपण क्वेश्चन नंबर 15 सोडवलाय हो ना, एकदम त्याच प्रकारे एकदम सेम टू सेम आहे. फक्त व्हॅल्यूज चेंज आहेत, बाकी कॉन्सेप्ट तुमचे एकदम सेम. ठीक आहे, तर ट्राय करायचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके, 2 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला. सॉल्व्ह करून आन्सर मला कळवाल. ओके, आणि तुम्ही विचार करत असाल ना, जे पहिल्यांदा बघतायत सेशन माझं, तर की मी एवढा टाइम देतो तुम्हाला डिस्कस करण्यासाठी, हो ना, रादर दॅन डायरेक्ट डिस्कसिंग द सोल्युशन्स. तर
याच्या मागचं रिझन हा आहे की जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल, हो ना, जे स्टुडंट्स आहेत जे मला आधीपासून फॉलो करतात, त्यांना माहिती आहे आपलं मेन इंटेन्शन काय, आपल्याला शिकायचंय, आपल्याला समजायचंय, हो ना, फक्त बघायचं नाही की गोष्टी काय होत्या कशा होत्या, स्वतःहून ट्राय करायचं. ओके. आणि ही जी ॲबिलिटी आहे तुमची ती ओव्हर टाईम डेव्हलप होईल, की तुमच्या समोर कोणी कुठलाही क्वेश्चन येऊन दिला, तर तो कसा सॉल्व्ह करणार होतो आपण. ओके. तर त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःहून अटेम्प्ट करणं, स्वतःहून सॉल्व्ह करणं आणि जर तुम्ही कुठे अडकतात, कुठे अडखळतायत, तर तुम्हाला टीचरची गरज पडायला पाहिजे. ओके. चालेल. तर क्वेश्चन नंबर 16 स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मला फायनल आन्सर सांगाल, की जो आपला सोल्युशन सेट आहे, तो काय यायला पाहिजे. ओके. चलो. ओके मुलांनो, काही आन्सर आलात का तुमचे? नाही अजून? ट्राय करताय? ओके. चला. तर आपण डिस्कस करायला घेऊयात. काय दिली इक्वेशन मला दिली आहे? 2x - 1/3 ग्रेटर दॅन इक्वल टू 3x - 2/4 मायनस 2 - x/5. ओके. सो फर्स्ट स्टेप काय असणार आहे माझी? 4 मध्ये 2 टर्म्स आहेत. त्यांचं न्यूमरेटर मला सेम करायचं. तर काय होणार, हे होईल माझं 5 टाइम्स 3x - 2 मायनस 4 टाइम्स 2 - x/20. बरोबर. 5 into 4 केलं ना मी, तर 20 उरलं. नेक्स्ट स्टेप काय असेल? नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय करायचं. काय मल्टिप्लाय करणार आहे मी? 5 into 3x किती उरलं? 15x मायनस 5 into 2 मायनस 10 मायनस 4 into 2 8 मायनस 4 मायनस x किती उरलं? प्लस 4x होल अपॉन 20. याला सॉल्व्ह करायचं आहे. -10 - 8 किती उरलं? -18 15x प्लस 4x किती उरलं? 19x. ठीक आहे. सो काय उरलं माझ्याकडे फायनली? 19x minus 18/20 is less than equal to 2x minus 1/3. बरोबर आहे इथपर्यंत स्टेप? हे कळलंय तुम्हाला? ठीक आहे. 2x minus 1/3 greater than or equal to 19x minus 18/20. पुढची स्टेप काय? परत क्रॉस मल्टिप्लाय, राईट? सो 20 into 2x minus 1 greater than equal to 19x into 3 minus 18 into 3. याला सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे? 20 into 2x किती झालं? 40x minus 20 into -1 minus 20 greater than equal to 19 into 3 57x minus 18 into 3 54. इक्वेशन आली 57x minus 54 40x minus 20, राईट? मग पुढची स्टेप काय असणार आहे माझी? पुढची स्टेप असेल मला याला सिम्प्लिफाय करायचं अजून, राईट? सिम्प्लिफाय कसं करणार मी? -54 आणणार मी लेफ्ट हँड साईडला, 40x राईट हँड साईडला. काय उरलं मग? 34 ग्रेटर दॅन इक्वल टू 17x. दोन्ही साईडला 17 ने डिवाइड केलं. काय उरणार आहे? x ग्रेटर दॅन इक्वल टू 2. बरोबर. x माझं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आलं म्हणजे काय? याचा अर्थ झाला x माझा ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे, तर की माझा जो सोल्युशन सेट आहे तो जाईल माझा 2 पासून ते पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. ओके. आणि याचं जर आपल्याला जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे, गरज तर नाही तशी, बट स्टील ठीक आहे. 2 पासून इन्फिनिटी. ओके. आय एम सो सॉरी. हे बघा, ग्रेटर दॅन आहे ना, तिकडे तुमच्याकडे लेस दॅन. ठीक आहे. व्हॅल्यूज कुठले घेऊ शकतो आपण? 2 पासून ते मायनस इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. तर यासोबत जो आपला क्वेश्चन नंबर 16 होता तो सॉल्व्ह झाला. आता आपण नेक्स्ट घेऊयात 17, 18, 19, 20 ही 4 प्रश्न. आणि जे केवढे जवळजवळ मला वाटतं अजून आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ड प्रॉब्लेम्स उरलेले आहेत. ते करायचं. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 17, 18, 19 आणि 20 हे चारही प्रश्न मुलांना खूप सोपे आहेत, हो ना? जे सेम आपण वरती सॉल्व्ह करत गेलोय तेच करायची, तीच प्रोसेस रिपीट करायची. फक्त एक ॲडिशनल स्टेप काय?
की आपल्याला ग्राफवरती रिप्रेझेंट करायचं आहे त्याला. ओके. तर क्वेश्चन नंबर 17 बघा. काय दिलंय मला क्वेश्चन नंबर 17? 3x minus 2 लेस देन 2x plus 1. ओके. तर काय होणार आहे? इझी स्टेप होगा. 3x minus 2x ग्रेटर देन 1 plus 2 x is less than 3. किती स्टेप लागली मला मोजून? स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2. आता x लेस देन 3 म्हणजे काय? 3, 2, 1, 0. राईट? मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. आता x3 चालणारे सोल्युशन सेटमध्ये नाही, तर राउंड करणार आणि ही साइड. हे झालं तुमचं नंबर लाईन वरती त्याचं रिप्रेझेंटेशन. ओके. जर कुठली व्हॅल्यू आपण इन्क्लूड करू शकतो तर त्याला आपण क्रॉस मार्क करतो. ठीक आहे. ही गोष्ट नोट करायची आपल्याला. ओके. क्लिअर आहे? क्वेश्चन नंबर 17 मी तुम्हाला असंच एकदम सहजपणे सॉल्व्ह करून दिलं. आता तुम्हाला करायचं क्वेश्चन नंबर 18 सॉल्व्ह. ठीक आहे. आणि आन्सर सांगायचं. तुम्ही म्हटलं तर मला फक्त जी रेंज आहे ती सांगाल आणि जी नंबर लाईन आहे मला डिस्कस करताना मी नंबर लाईन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सोबत तुम्हाला सांगेल आन्सर. ओके. चलो. ओके. चला. तर बघूयात क्वेश्चन नंबर 18. काय दिलंय मला क्वेश्चन 18 मध्ये? मला दिलंय 5x minus 3 greater than equal to 3x minus 5. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय आपली? सिम्प्लिफिकेशन किंवा पोझिशन स्वॅपिंग. राईट? तर काय करणार मी? 5x minus 3x greater than equal to minus 5 plus 3. राईट? हो ना? काय केलं? सॉल्विंग द गिवन इनइक्वालिटी वी गेट 5x minus 3 greater than equal to 3x minus 5. आणि आता मी जेव्हा रिअरेंज करेल तर काय भेटणार आहे मला? मला भेटेल 5x minus 3x greater than equal to minus 5 plus 3. तर ऑन सिम्प्लिफाय केल्यावरती काय उरणार आहे? 5x minus 3x उरलं 2x प्लस 3 minus 5 minus 2. आता काय? डिवाइड करायचंय 2 नी दोन्ही साईडला, तर काय उरणार आहे? x उरलं माझ्याकडे ग्रेटर दॅन इक्वल टू -1. बरोबर आहे? कळतंय सगळ्यांना इथपर्यंत? आता x जेव्हा माझं ग्रेटर दॅन इक्वल टू -1 आहे म्हणजे काय? नंबर लाईन वरती मी ड्रॉ करताना काय इकडे क्रॉस मार्क करू शकतो आणि याच्या पुढचे माझे जेवढे पण व्हॅल्यूज आहेत, जितके पण व्हॅल्यूज आहेत सगळे माझे सोल्युशन मध्ये इन्क्लूड होणार. ओके. कळलंय? क्वेश्चन नंबर 18. ठीक आहे. सोल्युशन लिहून घ्या तुम्ही. याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 19 आणि 20 घेऊयात सॉल्व्ह करायला. ओके. चलो. ओके मुलांनो. चला. तर घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ठीक आहे. काय नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 19. ठीक आहे. काय दिलं आपल्याला? याच्यात इक्वेशन दिली आहे 3 times 1 minus x less than 2 times x minus 4. सेम प्रोसेस. फर्स्ट स्टेप काय? सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे काय? बेसिकली ओपन अप करायचं आहे. तर 3 into 1 किती होणार आहे? 3. 3 into minus x minus 3x लेस दॅन. राईट हँड साईडला काय येणार आहे तुमचं? राईट हँड साईडला 2. 2 मल्टिप्लाय होईल x प्लस 4. तर 2 into x किती झालं तुमचं? 2x. 2 into 4 किती झालं? 8. 2x plus 8. ओके. पुढची स्टेप. पुढची स्टेप काय आपली? 3 minus 3x लेस दॅन 2x plus 8. तर काय करणार मी? 3x जो आहे माझा RHS ला घेऊन जाईल. 8 जो आहे माझा तो LHS ला घेऊन जाईल. तर शिफ्टिंग केली तर काय उरणार आहे? 3. 8 इकडे शिफ्ट झालं तर काय साईन होणार माझ्याकडे? मायनसचे. राईट? तर काय उरलं माझ्याकडे? 3 minus 8. आता 3 minus 8 जो आहे माझा, हा माझी व्हॅल्यू असेल माझी लेस दॅन माझं 2x plus 3x. तर हे काय उरलं माझ्याकडे? इथे उरलं -5. इथे उरलं माझ्याकडे 5x. 5 आणि 5 कॅन्सल. x ग्रेटर दॅन -1 हा आला माझ्याकडे सोल्युशन. ठीक आहे. काय सोल्युशन आला? -1 लेस दॅन x. ठीक आहे. सो नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करताना काय? -1 आणि त्याच्या पुढचे जेवढे पण व्हॅल्यूज आहेत ना इन्फिनिटी पर्यंतचे, ते सगळे इन्क्लूड होणार माझे. तर सोल्युशन सेट माझा रिप्रेझेंट करायचं तर मी कसं रिप्रेझेंट करू शकतो? राउंड ब्रॅकेट लागेल -1 पासून इन्फिनिटी. ओके. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? शाबास. चलो. व्हेरी गुड.
आता 19 क्वेश्चन झालेत आपलं सॉल्व्ह करून. पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 20 स्वतःहून ट्राय कराल. सेम मेथड. ओके. सेम पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सो तुम्हाला मी टाइम देतोय 2 मिनिटाचा. तुम्ही ट्राय कराल सॉल्व्ह करायचा आणि सॉल्व्ह करून झाल्यावरती आपण जो सोल्युशन आहे तो डिस्कस करूयात. ओके. चालेल ना सगळ्यांना? चलो. तर 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 20 स्वतःहून सॉल्व्ह कराल. ठीक आहे. आणि जो पण आन्सर आहे तुमचा, ठीक आहे, मला रेंज सांगाल तुम्ही. काय म्हणाल मी? मला तुमचा जो सोल्युशन सेट आहे त्याची रेंज सांगाल. ओके. चल. ओके मुलांनो, चला. तर बघूयात आपण पुढचा क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 20. काय दिलं आपल्याला? इक्वेशन दिली आहे. x/2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5x-2/3 -7x-3/5. ओके. फर्स्ट स्टेप काय असेल आपली? इनइक्वालिटी सॉल्व्ह करायची आहे. 2 टर्म्स आहेत, कंपेअर करणार. काय करायचं? मल्टिप्लाय. राईट. तर काय येणार इकडे? 5 × 5x-2 -3 × 7x-3 अपॉन 5 × 3 किती झालं? 15. आता बाकीचे जे टर्म्स आहेत ते ओपन करायचं. राईट. ते ओपन करायचं तर काय येणार आहे? 5 × 5 25x -5 × 2 10. 3 × 7 -21x 3 × 3 +9 अपॉन 15. कुठकुठले टर्म्स कॅन्सल आउट होतात? -10 + 9 -1 25x -21x 4x. ठीक आहे. तर काय उरली इक्वेशन लास्टला आपल्याकडे? x/2 ग्रेटर दॅन इक्वल टू 4x - 1/15. बरोबर. सेम गोष्ट केली त्यांनी इकडे सॉल्व्ह आपली. बरोबर. काय केलं आपल्याकडे? x/2 ग्रेटर दॅन इक्वल टू 4x - 1/15. ठीक आहे. सो काय हे सॉल्विंग द गिवन इनइक्वालिटी. काय भेटतं आपल्याला? भेटतं x/2 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 × 5x - 2 -3 × 7x - 3/15. ठीक आहे. काय इक्वेशन म्हटले आपल्याकडे? x/2 ग्रेटर दॅन इक्वल टू 4x - 1/15. आता काय होणार आहे पुढच्या स्टेपमध्ये? 15 इकडे मल्टिप्लाय होईल. तो माझं राईट हँड साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर आहे ना? तर काय होणार? होईल 15x ग्रेटर दॅन इक्वल टू 8x - 2. ठीक आहे. पुढची इक्वेशन सॉल्व्ह करा स्वतः. तुम्ही 2 मिनिटं 1 मिनिटाचा टाइम देतो. इक्वेशन सॉल्व्ह करून जी फायनल स्टेटमेंट आहे ती सांगा. ठीक आहे. तर काय आलं मुलांना आन्सर तुमचा? होईल तुमचा 15x - 8x ग्रेटर दॅन इक्वल टू -2. 7x ग्रेटर दॅन इक्वल टू -2. x ग्रेटर दॅन इक्वल टू -2/7. ठीक आहे. याली लास्ट स्टेटमेंट तुमचं. x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2/7. तर हीच नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायची. -2/7 कशाच्या मध्ये येईल तुमची? -1 आणि 0च्या मध्ये. ठीक आहे. -1 आणि 0च्या मध्ये -2/7 मार्क केलं आणि बाकीची जी माझी इक्वेशन आहे ती मी सॉल्व्ह करून लिहिली आहे त्या पुढे. ओके. क्लिअर आहे? चलो. ओके. सोल्युशन नोट डाऊन करू शकता तुम्ही. ठीक आहे. मग आपण पुढे मूव्ह करूयात. मुलांना आपल्या जवळजवळ 20 प्रश्न सॉल्व्ह करून झाले त्या इक्वेशनचे, आय मीन या टॉपिकचे. तर आज म्हणजे आपण आतापर्यंत टोटल 10 प्रश्न डिस्कस केली आहेत आणि मला वाटतं एक्सरसाइज ही आपली पूर्ण तर कम्प्लीट होणं थोडं अवघडच आहे. कारण किती 6 क्वेश्चन्स बाकी आहेत आपले आणि आपल्याकडे जो टाइम उरलाय तो आहे जवळजवळ फक्त 20 मिनिटं. तर आपण ट्राय करूयात की आपण क्वेश्चन नंबर 21, 22, 23 आणि 24 पर्यंत सॉल्व्ह करून घेऊयात. ओके. आणि नाही झालं तरी 3 प्रश्न होऊन जातील आपली सॉल्व्ह करून डिस्कस. ओके. मग उरतात आपल्याकडे ह्या एक्सरसाइजचे 2 ते 3 क्वेश्चन्स आणि जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे आपली ती. तर मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आपल्याला केवढे क्वेश्चन्स दिलेत एकदा बघूयात. 12, 13, 14. ओके. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये पण जास्त काही क्वेश्चन्स नाही आहेत आपले फारसे.
हो ना. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये टोटल 14 क्वेश्चन्स आहेत आणि ते 14 आणि आजचे 2 किंवा काही उरले तर टोटल राहिले 16 प्रश्न. तर हे सगळे क्वेश्चन्स आपले होऊन जातील सॉल्व्ह करून एका क्लासमध्ये. ठीक आहे. म्हणजे आजच्या आणि अजून एक सेशन लागेल आपल्याला या क्लास या टॉपिक वरती. सो चला पुढे मूव्ह करूयात आपण. ओके. क्वेश्चन नंबर 21. आता हे बघा मुलांनो, पुढच्या क्वेश्चन्स मध्ये काय केलंय त्यांनी आपल्याला डायरेक्ट इक्वेशन न देता त्यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही स्वतःहून इक्वेशन फ्रेम करा बेस्ड ऑन काहीतरी थिअरी. ठीक आहे. त्यांनी आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिली आहे आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरनं आपल्याला जी आपली लिनियर इक्वेशन आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे. चलो. ठीक आहे. बघा, तर काय प्रश्न दिला आपल्याला? प्रश्न दिलाय रवी ऑब्टेन्ड 70 and 75 marks in the first 2 unit tests. ठीक आहे. Find the minimum marks he should get in the third test to have an average of at least 60 marks. ठीक आहे. काय म्हणालेत? टोटल 3 परीक्षा. ठीक आहे. एक्झाम 1, एक्झाम 2, एक्झाम 3. ठीक आहे. त्याचे पहिल्याच्यात किती मार्क आले? 70. दुसऱ्यात 75 आणि तिसऱ्यात एक्स. आपल्याला नाही माहिती किती आहेत. आता आपल्याला काय बोललंय की त्याचा जो ऍव्हरेज आहे ना तो ऍटलिस्ट 60 पाहिजे. ठीक आहे. ऍटलिस्ट 60 म्हणजे काय? मिनिमम 60. ठीक आहे. जे मार्क आहेत त्याची ते पाहिजे त्याची 60 पेक्षा मोठे. ठीक आहे. 60 मिनिमम आहे. तर या तिघांचं ऍडिशन प्लस याचा जो ऍव्हरेज आहे, राईट, तर काय करावं लागेल मला? तिघांना ऍड करून डिवाइड बाय 3 हे केलं तर काय येणार माझ्याकडे? ऍव्हरेज येईल त्याचा. आणि या तिघांचा मी जर ऍव्हरेज घेतलं तर याची व्हॅल्यू माझी पाहिजे मला ग्रेटर दॅन 60. राईट. तर इक्वेशन सॉल्व्ह करायची तर काय करणार आपण? हे बघा, आपल्याला जसं इकडे दिलेलं आहे हो ना, 70 प्लस 75 प्लस एक्स बाय 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 60. तर काय होणार आहे? ते इकडे मल्टिप्लाय होईल. तर काय होणार आहे? 180. 70 प्लस 75 145. 145 प्लस एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 180. आता एक्स काय उरलं? एक्स उरलं आपलं 180 मायनस 145 हो ना. 180 मायनस 145 म्हणजे केवढं उरलं? 35. तर आन्सर काय झालं आपलं की जेवढे पण स्टुडंट्स आहेत हो ना, किंवा रवी आहे, सॉरी ऑल स्टुडंट्स येणार इकडे ना, रवी आहे. ठीक आहे. तर रवीला केवढे मार्क आणायचे? कमीत कमी त्याला आणायचे 35 मार्क आणि त्याच्याने काय होणार आहे? त्याचा जो ऍव्हरेज आहे तो होईल त्याचा ऍटलीस्ट 60 मार्क्सचा. ओके. क्लिअर आहे? कळलं सगळ्यांना? चलो, व्हेरी गुड. फ्रेंड्स, तर ह्याच प्रकारे जो पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 22 हा तुम्ही ट्राय करायचा. ओके. क्वेश्चन दिसतोय, आन्सर स्वतःहून ट्राय करा. मी 2 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला. ओके. चलो. ओके. बघा, तर आपल्याला काय प्रश्न दिला इथे? आपल्याला क्वेश्चन दिलाय की टू रिसीव्ह ग्रेड ए इन अ कोर्स one must obtain an average of 90 marks or more in 5 exams. If Sunita's marks in the first 4 exams are 87, 92, 94 and 95, find the minimum marks that Sunita must obtain in the fifth exam to get grade A in the course. ठीक आहे ना. हे बघा, जो आपण आता वरती क्वेश्चन सॉल्व्ह केला ना रवीचा, सेम क्वेश्चन आहे हो ना. फक्त रवीला काय करायचं होतं? रवीला 3 एक्झाम्स होते. सुनीताला किती एक्झाम्स आहेत? सुनीताला आहेत 5 एक्झाम. ठीक आहे. तर काय होणार आहे? सुनीताचे 4 एक्झामचे मार्क दिले, तिचे 5चे फाइंड करायचे. रवीचे 2 एक्झामचे दिले होते, त्याचे 3ऱ्या एक्झामचे मार्क फाइंड करायचे होते. तर काय करणार आता बघा, सुनीताला ऍव्हरेज केवढे मार्क लागतात? ग्रेड साठी तिला मार्क लागतात 90. काय होणार माझ्याकडे? 90. आणि इक्वेशन काय बनवून तिचे जेवढे मार्क आहेत 87 प्लस 92 94 प्लस 95 प्लस एक्स अपॉन किती परीक्षा आहेत? 5. तर काय करणार मी? याचं ऍडिशन करेल 87 प्लस 92 प्लस 94 प्लस 95 बरोबर. आणि 5 जो आहे 5 माझं पहिलं या साईडला. तर काय उरलं? 9 5 45. याची टोटल किती होणार आहे? 91 82 75 279 381 381 प्लस 87 368. ठीक आहे. तर 368 प्लस एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 450. तर एक्स कशापेक्षा मोठा पाहिजे आपल्याला?
450 मायनस 368 किती आली व्हॅल्यू आली 82. ओके. तर सुनीताला केवढे मार्क स्कोर करावे लागतील तिच्या शेवटच्या एक्झाम्स मध्ये? सुनीताला किती मार्क स्कोर करावे लागतील मुलांना? तिला स्कोर करावे लागतील ऍटलीस्ट 82 मार्क. तर तिने 82 स्कोर केलं तर तिचा जो ग्रेड आहे तो ए येऊन जाईल. ओके. चलो, तर नेक्स्ट, ठीक आहे, सोल्युशन घेऊन घ्या तुम्ही. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. ओके. काय म्हणतोय मला क्वेश्चन नंबर 23? मला म्हणतोय फाइंड ऑल पेअर्स ऑफ कॉन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर्स बोथ ऑफ विच आर स्मॉलर देन 10 such that their sum is more than 11. ओके. काय म्हणाले तुम्हाला की दोन कॉन्सिक्युटिव्ह ऑड इंटिजर्स शोधायचे मला जे पॉझिटिव्ह आहेत आणि हे दोन्ही जे नंबर आहेत माझे ते आहेत माझे 10 पेक्षा कमी आणि त्यांची जी सम आहे, सम ही मला पाहिजे त्यांची मोर देन 11. ठीक आहे. सो माझी फर्स्ट कंडिशन काय की माझा सपोज ऑड इंटिजर मी कन्सिडर करतो, जर एक ऑड इंटिजर माझा एक्स असला तर दुसरा ऑड इंटिजर काय असणार आहे माझा x+2, राईट? कारण x+1 काय होणार आहे माझा x+1 होईल माझा इव्हन, राईट? तर एक्स आणि x+2. आता काय कंडिशन दिली आहे मला की माझा एक्स आणि x+2 दोन्ही माझे पाहिजेत लेस दॅन 10. ही झाली इक्वेशन 1. आता जर माझा x+2 लेस दॅन 10 आहे तर माझा x ऑब्व्हियसली लेस दॅन 10 असेल, राईट? तर जर माझा x+2 लेस दॅन 10 आहे, ही झाली इक्वेशन 1. दुसरी कंडिशन काय दिली आहे की जो सम आहे माझा x+x+2 चा हा मला पाहिजे मोर दॅन 11. ही झाली इक्वेशन 2. ओके. एक काय x+2 लेस दॅन 10, दुसरे x+x+2 ग्रेटर दॅन 11. आता या दोन इक्वेशन्सला मी सॉल्व्ह करणार सपोज, तर काय येणार आहे माझ्याकडे? एक येईल x लेस दॅन 8, बरोबर, आणि दुसरी काय येणार आहे 2x ग्रेटर दॅन 9, बरोबर. आता काय x लेस दॅन 8 आणि 2x ग्रेटर दॅन 9, किंवा अजून काय बोलू शकतो मी की जो माझा x आहे, x पाहिजे माझा ग्रेटर दॅन 9/2, म्हणजे काय x पाहिजे माझा ग्रेटर दॅन 4.5, राईट? इक्वेशन नंबर 2. आणि दुसरी इक्वेशन का होती x मस्ट बी लेस दॅन 8, इक्वेशन 1. या दोन इक्वेशन पासून आपल्याला काय भेटते? आपल्याला रेंज भेटते x ची. x काय व्हॅल्यू घेऊ शकतो? x आपली व्हॅल्यूज घेऊ शकतो 5 आणि 7. तर आता जर x माझा 5 आहे तर त्याच्यासोबत पेअर काय येणार आहे x+2 ची? 5+2 7. आणि x जर माझा 7 आहे तर त्याच्यासोबत काय पेअर येणार आहे माझी? 7+2 9, बरोबर. तर काय झालं आन्सर माझा? x+2 is 7 आणि 7+2 is 9. तर पॉसिबल पेअर्स काय आहेत माझे? 5,7 आणि 7,9. ओके. क्लिअर सोल्युशन सगळ्यांना? चलो, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करूयात आपण. हो ना, 24. एक काम करायचं, ठीक आहे. 24 पण थोडाफार सिमिलरच आहे. ठीक आहे. फाइंड ऑल पेअर्स ऑफ कॉन्सिक्युटिव्ह इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक आहे. वरच्याच्यात आपण ऑड घेतला तर ह्या क्वेश्चन मध्ये इव्हन घेतोय. ओके. तर स्वतःहून ट्राय कराल सॉल्व्ह करायचं. 2 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला आणि त्यानंतर आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. मला आन्सर सांगाल तुम्ही काय येतोय तुमचं. ओके. चला, तर सोल्युशन डिस्कस करूयात. काय म्हणालात आपल्याला? आपल्याला शोधायचे पेअर्स कॉन्सिक्युटिव्ह इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर्सचे जे तुमचे 5 पेक्षा मोठे आहेत आणि त्यांची सम 23 पेक्षा कमी आहे. ओके. तर काय करणार आपण? सेम 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स घेणार x, x+2. काय म्हणलं? दोघं आपल्याला पाहिजे लार्जर दॅन 5. ठीक आहे. x आणि x+2 दोन्ही ग्रेटर दॅन 5. तर जर माझा x ग्रेटर दॅन 5 असला तर माझा x+2 ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 5 असेल, बरोबर. आणि सेकंड कंडिशन काय? त्यांची जी सम आहे ती 23 पेक्षा कमी पाहिजे. काय म्हणालो मी? दोघांची जी सम आहे ती 23 पेक्षा कमी पाहिजे. तरी झाली इक्वेशन 1. दुसरी काय येणार आहे? x प्लस x+2 लेस दॅन 23, म्हणजे काय आला? 2x लेस दॅन 21, x लेस दॅन 21.21/2, म्हणजेच काय? x लेस दॅन 21/2 म्हणजे x लेस दॅन 11 नाही 10.5, बरोबर. सो ही झाली इक्वेशन 2. इथे काय दिलं सोल्युशन मध्ये आपल्याला? फाइंड ऑल पेअर्स ऑफ कॉन्सिक्युटिव्ह इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर्स
बोथ ऑफ इट्स आर लार्जर दॅन 5. ठीक आहे. तर काय केलं त्यांनी पण सेम घेतलं, एक्स घेतला, जो स्मॉलर आहे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर्सचा. तर दुसरं इक्वेशन काय झालं तुमचं एक्स कॉमा एक्स प्लस 2 हे झाले तुमचे 2 इंटिजर्स. आता काय दिलं की 2 इंटिजर आपले लार्जर दॅन 5 आहेत, म्हणजेच काय एक्स ग्रेटर दॅन 5. दुसरं काय म्हणाले की सम जो आहे 2 इंटिजर्सचा तो लेस दॅन 23 पाहिजे, म्हणजेच काय एक्स प्लस 2 लेस दॅन 23. म्हणजे काय झालं 2x प्लस 2 जे आहे आपलं ते लेस दॅन 23 आलं, राईट. म्हणजेच काय एक्स लेस दॅन 21/2 म्हणजेच एक्स लेस दॅन 10.5. सेम इक्वेशन झाले आपल्याकडे एक्स ग्रेटर दॅन 5 आणि एक्स लेस दॅन 10.5. तर आता आपल्याकडे काय काय पॉसिबल व्हॅल्यूज आहेत एक्सच्या. एक्स आपला 6 असू शकतो, 8 असू शकतो, 10 असू शकतो. एक्स जर 6 आहे तर एक्स प्लस 2 किती होणार 8. एक्स जर 8 आहे तर एक्स प्लस 2 किती होणार 10. आणि एक्स जर 10 आहे तर एक्स प्लस 2 किती होणार आहे आपलं 12. बरोबर. तर पेअर्स काय झाली 6 प्लस 6 कॉमा 8, 8 कॉमा 10, 10 कॉमा 12. आणि मुलांना यांचं टोटल किती झालं 8 प्लस 6 14, 10 प्लस 8 18, 10 प्लस 12 22. बरोबर. आता सपोज मी 12 आणि 14 घेतलं असतं तर सम किती झाली असती माझी 26. जी चालणार होती का नव्हती चालणार, राईट. तर हे जे 3 पेअर आले आपले 6 कॉमा 8, 8 कॉमा 10 आणि 10 कॉमा 12 हे आहेत आपले फायनल आन्सर्स. ओके. तर याचसोबत आपला क्वेश्चन नंबर 24 सॉल्व्ह झालं. आता आपलं उरलंय 25 आणि 26. तर हे जे 2 प्रश्न आहेत आणि जी आपली मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. तर आजचा जो आपला सेशन आहे मुलांना हा आपण इकडेच एंड करूया. आणि मी एक्सपेक्ट करतोय की आपण जेवढं पण डिस्कस केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्यात आणि क्लिअर आहेत, हो ना. आणि प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही पुढचे जे क्वेश्चन आहेत ते स्वतःहून ट्राय करू शकता. आणि तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके. थँक्यू सो मच मुलांना तुम्ही सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि आपण भेटूयात पुढच्या क्लासला. बाय.